गोपाळ गोपाळ भाऊ. शाळेत जायची इच्छाच होत नाहीये. नेहमी असं नाही वाटत मला, पण तिथे गेल्यावर नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यास. अभ्यासाच्या वेळेत अभ्यास नाही तर मग काय नुसतं हिंडायला पाहिजे का? हिंडायला कशाला? आपण गोष्टी ऐकूया ना. पण आता जर आपण गोपाळ आजोबांकडे गेलो ना, ते आपल्यावर खूप रागावतील. काही होणार नाही, चल जाऊया. काही करून आपण आजोबांना तयार करू आणि त्यानंतर गोष्टी. आलात का? या या या. कधीचा तुमच्यासाठी तयार होऊन तुमचीच वाट बघत बसलोय. गोपाळ आजोबा, आज कहाणी सांगा ना. ठीक आहे, तर सुरू करतो. मी तर कधीपासूनच तुमची वाट बघतोय. हे काय आजोबा, गोष्ट तर तुम्ही सांगणार ना? नाही नाही, आज मी नाही, आज तुम्ही सांगायची. अरे विवा, आम्ही काय बोलणार? का? अरे जे मी सांगतो तीच गोष्ट. ओहो, नुसतं हेच काम आहे तुम्हाला. ह्यांना शाळेत जाऊन अभ्यास नाही करायचा आणि ह्यांना राज्यसभेत जायचं नाहीये. नुसतं जोग्यासारखं एका जागेवर बसून राहायचंय. जोगी म्हणा किंवा वियोगी म्हणा, आजोबा आम्ही काही जाऊ देणार नाही. आजोबा आमचे सगळं काही, आजोबांशिवाय काहीच नाही. असू देत, तुम्ही बसा तुमच्या गोपाळ आजोबांबरोबर, मी चालले. अरे आजी तर निघून गेल्या. जीव सुटला रे. चला चला लवकर सुरू करा बरं. कोण सांगणार आहे आज गोष्ट? पण आज काय झालंय तुम्हाला? तुम्हाला का गोष्ट ऐकायची आहे? मला असं वाटतं आजोबांना कसला तरी त्रास आहे. बरोबर बोललीस, पण असाच एकदा त्रास महाराजांना सुद्धा झालेला होता. कसला त्रास झाला? आम्हाला सांगा ना गोपाळ आजोबा, सांगा ना. सांगायलाच पाहिजे तुम्ही. बोला तर काय झालं? हो, मला वाटतंय तुम्ही माझ्याकडून गोष्ट ऐकूनच राहणार आहात. तर मग ऐका. काय झालं होतं त्यावेळेस, आजपासून बऱ्याच काही वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. अरे बापरे, जांभई काढून काढूनच माझं तोंड दुखायला लागलं. अहो, इतकी झोप येत आहे तर मग इतका त्रास घेऊन राजसभेत यायची काय गरज होती महाराज? गरज नाहीये म्हणताय? अजिबात गरज नाहीये. तुम्ही राजप्रसादात झोपा. इथलं सगळं काम मी सांभाळून घेईन महाराज. काय महाराज, झोप येते? अरे समस्या हीच आहे की झोप येते येते म्हणत आणि अजिबातच येत नाही. अरे बापरे, हा कसला त्रास आहे बाबा. आयुष्यात हे असं कधीच ऐकलं नाही. महाराज, तुम्ही वाटल्यास परत एकदा विचार करून बघा की तुम्हाला झोपायचं आहे की राज्यसभेत बसायचं आहे. अच्छा, तर मग मी एकदा विचार करूनच बघतो. विचार करा महाराज, विचार करा. म्हणतात ना, विचारपूर्वक कृती करा, कृती करून विचार नाही. हे काय म्हणतोयस? जा, सगळी कशी खिचडी झाली आहे बघ. हे काय महाराज, तुम्हाला बघून वाटतंय काल रात्री पण तुमची झोप झालेली नाहीये. मी काल रात्रभर विचार करत होतो. झोपून विचार केला, बसून विचार केला, उभं राहून विचार केला, चालता चालता विचार केला, डोळे उघडूनही विचार केला आणि डोळे मिटूनही विचार केला. अहो महाराज, तुम्ही फार विचार करत आहात. विचार करून करून तुम्ही अस्वस्थ व्हाल. महाराजांकरिता वेदना अगदी उतू चाललेली आहे. जास्त विचार केला तर तुम्ही भ्रमिष्ट व्हाल महाराज. खूप झालं महाराज. काल रात्रभर करून विचार, कष्ट केल्यानेच मिळतील दैवत अपार. इतका काही विचार करून काही समाधान तरी निघाला का महाराज?
अरे निघालं ना, आणि म्हणूनच तर मी इतक्या घाई तिथे पळून आलो. काय म्हणजे तुम्हाला झोपेचं समाधान मिळालं? अरे एकदम एकदम उत्तमच समाधान मिळालं. उत्तम, अतिउत्तम. हो हो हो, महाराजांनी डोकं फोडून काढलंय तेव्हा ते उत्तमच असणार. उत्तम असेल तरच मंगल, देशाचं मंगल आणि प्रजेचंही मंगल. खुशामत करण्यासाठी सगळे एकावर एक, आणि वेळ आल्यावर खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. मी असं ठरवलं आहे की रोज रात्री मी किमान एक गोष्ट तरी ऐकणार. काय कहाणी? हो, गोष्ट. आणि ही गोष्ट तुम्ही मला ऐकवणार, पायी पायीने, एक एक दिवस, एक एक जण. हे काय महाराज? एवढ्या गोष्टी मी कुठून आणणार? कहाणी छोटी असेल तर चालेल ना महाराज? मला तर जडीबुटी व्यतिरिक्त बाकी काहीही माहिती नाही महाराज. नाही 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 नाही, मला यातलं काहीही माहित नाही. मला दररोज किमान एक तरी गोष्ट ऐकायचीच आहे. या आता बोला म्हणावं. आणि गोष्ट ऐकून झाल्याशिवाय मी कुणालाही सोडणार नाही. महाराज, मला वाटतं की परत एकदा विचार करायला हवा. जो काही विचार करायचा होता तो सगळा विचार करून झालाय. आता मी फक्त गोष्टी ऐकणार आणि झोपणार, झोपणार आणि गोष्टी ऐकणार. तर मग उद्या मंत्री साहेबांपासूनच सुरू करूया ना आपण. उद्या नाही, आज. अगदी आजपासूनच सुरू करूयात आपण. तर मग उत्तमच म्हणावं लागेल. महाराज, कहाणी ऐकवून मला हवं ते मी मिळवून घेईन. आता परत कुठल्या स्वप्नात रमलात तुम्ही? नाही म्हणजे म्हणत होतो की कहाणी ऐकवल्यावर मला पुरस्कार तर मिळेल ना महाराज? हो हो, पुरस्कार तर मिळणारच. कितीही उलटा पालट करा महाराज, हे काय तुमच्या नशिबी नाहीच काय मंत्री महोदय. नाही 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 नाही, आतापर्यंत तरी मंत्री इथे पोहोचायलाच हवे होते, पण अजूनही ते आले नाहीत. कसे काय? नाही 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 नाही, लक्षणं चांगली दिसत नाही आहेत. बहुतेक ते गोष्ट ऐकवण्याच्या भीतीने कुठेतरी जाऊन लपून तर बसले नसतील ना. मी आलो महाराज. हो, आलात म्हणजे काय, माझ्यावर उपकारच झाले म्हणायचे. बापरे, महाराजांना बघून वाटतंय की महाराज खूप रागात आहेत. अहो, मी केव्हापासून आत्ता येतील म्हणत फेऱ्या मारत होतो. उलट तुमचाच पत्ता नाही. महाराज, सर्व काम आटपवून मला यायला थोडा उशीर झाला. तुमची कामं मला चांगलीच माहिती आहेत. चला चला, आता पटापट सुरू करा बरं. कुठलं काम सुरू करायचं महाराज? बोला. काम नाही, गोष्ट गोष्ट गोष्ट. बापरे, आज माहिती नाही काय होणार आहे ते. हो, मला काही म्हणालात का? नाही, म्हणजे हो, कुठली कहाणी ऐकणार महाराज? भूताची की राक्षसाची? हो, कोणतीही ऐकवा, पण सुरू तरी करा. बरेच दिवस झाले एखादी चांगली गोष्ट ऐकून. या कहाणीच्या चक्कर मध्ये कुठे येऊन फसलो मी. अरे काय झालं, सुरू करा ना. हो 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 हो. एका राज्यात एक राजा होता. त्याला 3 राण्या होत्या. ओ, बरं मग? तिन्ही राण्या आपापसात फक्त भांडत असायच्या, आणि भांडण असं की राजा लाख प्रयत्न करून सुद्धा थांबवू शकत नव्हता. राजाला काहीच कळेना. अरे बापरे, असं भांडण? पण त्या भांडायच्या कशासाठी? राण्या वेड्या होत्या की त्यांना काही काम धंदा नव्हता? ओहो, हे काय विचारताय महाराज? आता राण्या का भांडायच्या हे मला कसं माहित असेल महाराज? गोष्ट तुम्ही सांगताय, भांडायला तुम्ही लावताय, पण भांडण का करतायत हे माहित नाही. काय माझी टिंगल करताय की काय? नाही, म्हणजे काय सांगू, तुम्ही सांगा. नको नको नको, तुम्हाला आणखी काही सांगायची गरजच नाही. तुमची बुद्धिमत्ता मला आता चांगलीच कळलेली आहे. तुम्ही एक नंबरचे मूर्ख आहात. तुम्हाला एक गोष्ट नीट सांगता येईना. अहो महाराज, पण तुम्ही तर. हे बघा, जास्त चॅमचॅव न करता गुपचूप इथून चालते व्हा आधी. मला वाटतं आजची रात्र सुद्धा जागरण करूनच काढावी लागेल. न झोपताच काढावी लागेल.
कुठे आहेत कुठे आहेत कुठे आहेत मंत्री कुठे आहेत? इकडे बघा महाराज, तुमचा मंत्री हिऱ्यासारखा चमकतोय आणि तुम्हाला दिसत कसा नाही. असं का? पण आता या हिऱ्याची चमक जाणार आहे आणि चांगलीच पीडा होणार आहे. हे काय बोलताय महाराज? एक चांगली गोष्ट सांगता न आल्यामुळे मी तुमचं 7 दिवसांचं वेतन कापणार आहे. अरे बापरे, 7 दिवस महाराज. पुढच्या वेळेस जर गोष्ट माझ्या मनासारखी नसली तर मग या 7 दिवसांचे 17 दिवस होतील. वा, आता येईल खरी मज्जा. कहाणी जर पसंत नाही पडली तर शिक्षा. काय ही विटंबना? हं? कहाणी सांगितल्यावरही शिक्षा? यात काय चुकीचं आहे सांगा? कहाणी चांगली असल्यास पुरस्कार मिळणार आणि कहाणी वाईट असल्यास शिक्षा का मिळू नये मला सांगा. अगदी बरोबर, अगदी. गोपाळ भाऊ अगदी माझ्या मनासारखंच बोलला. समजलं. कहाणी ऐकवून महाराजांना आनंदीही करावं लागेल. आणि खुश नाही करता आलं तर त्यांनी दिलेली शिक्षा मान खाली घालून स्वीकारावी लागेल. अरे देवा, हा कसला आला न्याय? काय माहित कोण कोण रिकाम्या हाती जाईल? कोणाचा आवाज? भज्जीबुवांचा. हे काय महाराज, सगळ्यांना सोडून शेवटी मलाच धरलात? आता यात तुम्हाला मी काय धरलंय पंडित महाशय? जे कहाणी शिकवतात ते कहाणी सांगूही शकतात. किती सोपं उत्तर आहे. तर मग आज रात्री भज्जीबुवाच मला गोष्ट ऐकवतील. वा, म्हणजे आज पंडित महाराजांची खैर नाही. काय भज्जीबुवा? तर मग तयार ना? मला घरी जायचंय. तुमची मर्जी आहे तिथे जा, पण मला मात्र गोष्ट ऐकवावीच लागेल आणि ती एकदम नवीन. काय लक्षात असू द्या हे तुमच्या. वा 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 भज्जीबुवा, असं वाटतंय जणू पूर्ण तयारीनिशीच आला आहात. हे हातात काय घेऊन आला? जी महाराज, पोथी. अहो त्या तर दिसतातच आहेत मला, पण त्या इथे तळायला आणलेत की भाजायला आणल्यात? अजी महाराज, मी एकदम छाटून अत्यंत उत्तम कहाणी संग्रह करून आणलाय. असं म्हणताय? मग तुमचं उत्तम काय ते ऐकूया. हो, अभिज्ञानम शकुंतलम पासून सुरू करूया. नको नको नको, इतक्या लांबून सुरू न करता तुम्ही स्वतः एक रंगून जमून मस्तपैकी एक गोष्ट सांगा की मला. स्वतःची कहाणी म्हणजे स्वतः बनवून? संपूर्ण आयुष्य तुम्ही त्या पोथी पुराणातच काढलंय, तर आता स्वतःहून काहीतरी बोला की. हो हो, सांगतो. हो, पण आता सांगणार आहात तर मग सांगा की लवकर. असं डोळे काढून कशासाठी बघताय तुम्ही? हो, सांगतच होतो. खोटं बोलू नका. आतापर्यंत तुम्ही एक शब्दही बोललेला नाही. आता बोला बघू. हो ना, एका गावात एक ब्राह्मण होता. हो, तो असूच शकतो ना, तर त्यात माझं काय? हो, बरोबर. एक दिवस तो ब्राह्मण जंगलातून जात होता. आता काय म्हणायचं? इतके मार्ग असताना त्याला जंगलातूनच कशासाठी जायचं होतं? जाता जाता अचानक बघतो, साष्टांग काष्टांग तिष्ठती अग्नी. हे काय सांगताय? हे आंगबांग चांग म्हणालात, त्याचा अर्थ तरी काय? नाही म्हणजे थोडं विशुद्ध संस्कृत तोंडातून चुकून निघालं महाराज. अच्छा, चुकून निघालंय. तर आता असं काय काय चुकणार आहे ते सांगा बरं. नाही म्हणजे तसं काही नाही. हो, तसं आणखी काहीही तुमच्या डोक्यात नाहीये. हे आता मला चांगल्याच प्रकारे कळून चुकलेलं आहे. काय कळलंय महाराज? हेच की तुम्ही अक्कल शून्यांचे ठेकेदार आहात. गोष्ट सांगणं ही कला काही तुमच्या अंगात नाही. मग आता काय होणार महाराज? ते तर उद्या सकाळी राजसभेत कळेल. आज रात्री काही गोष्ट सुरूच नाही झाली. छे अजिबातच बरं वाटत नाही. सुप्रभात महाराज. गोपाळ भाऊ, तू असं सुप्रभात म्हणून माझ्या जखमेवरती मीठ चोळतोयस हे माहित आहे का? का महाराज? अहो, सकाळी सकाळी असं काय घडलं? अरे, रात्र शुभ नसेल तर मग प्रभात कशी काय शुभ होईल बरं? हो, तेही आहेच म्हणा. याचा अर्थ पंडितची कहाणी तुम्हाला झोपवू शकली नाही महाराज. फेल म्हणजे? तो मला आंग बांग चांग करून मूर्खात काढत होता माहितीये? अहो, ते तर संस्कृत आहे महाराज. निष्कामी आहे तुमचं संस्कृत. ते सगळं तुमच्या शाळेत बसून सांगा. आता 1 आठवडा तरी मला तुमचा चेहरा अजिबात दिसता कामा नये आणि हीच तुमची शिक्षा आहे, कळलं? म्हणजे पंडितजीची
आमची संस्कृत पण महाराजांना झोपवू शकली नाही. मग आता कोणाची पाळी महाराज? नाही 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 नाही. आज मी कुणा एकाला नाही तर अनेकांना गोष्ट सांगायला बोलावणार आहे. आता हे काय नवीन महाराज? सोपं आहे. एकाला नाही जमलं तर दुसरा सुरू करेल ना. याचा अर्थ सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा मारायच्या का? तसाच आज हो, राज ज्योतिषी, राज वैद्य आणि कवी हे सगळेजण येऊन मला गोष्ट ऐकवणार आहेत. ओ मा, गप्पा मारतील इतके जण, काय माहित कोण जिंकेल महाराजांचं मन. मला वाटतंय या खेपेस मी सुटलो. नाही 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 नाही, कोणीही सुटणार नाही. तुम्ही दरवाजावर खंबीरपणे उभं राहायचं. त्यांची गोष्ट झाली मग तुम्हाला बोलावणं येईल. कर्म, महाराजांनी बरोबर ऐकलं. हे तर अगदी छान आहे. सगळे मिळून या करूया कर्म, हार जीत नाहीये आपला धर्म. अरे वा, सगळे आले तसं वाटतं. चला चला चला, आता एकेकाने सुरू करा बघू. मी गणना करून बघितलं महाराज. अरे ठेवा तुमची गणना, आधी गोष्ट सुरू करा बघू. चला कवी, तुम्ही आधी. तर मग आधी मी नीट मन लावून ऐकतो. एके दिवशी झाले असे, माणसाने आपले भविष्य विचारले. एकदा एक कवी एका राजमहालात एक कविता करत होता आणि त्याची कविता. अरे ही कसली कविता? ही तर हा स्वतःचीच कहाणी सांगतोय अशी कधी कविता असते? अरे हा कवी तर स्वतःचीच कहाणी सांगतोय. याचा अर्थ मलाही माझी कहाणी सांगता येईल आणि राजाला खुश करता येईल. थू 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 थू. ही काय गोष्ट आहे का? गोष्टीच्या नावावर डाग आहे हा. म्हणजे नेमकं काय? शिशी, एखादी छोटी मोठी गोष्ट ही कुणाला सांगता येत नाहीये. सगळे मूर्ख, बिनडोक कुठचे. नाही 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 नाही, सगळ्यांना मी आता महालाच्या छतावर 7 दिवस आणि 7 रात्री जाग ठेवणार आहे. अरे बापरे, आता या म्हातार वयात ही कोणती शिक्षा महाराज? माझ्या झोपेची वाट लावून तुम्ही मात्र मस्तपैकी घोरणार. नाही 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 नाही, हे बघा, हे अजिबात होणार नाही. सकाळी सकाळी सगळे एकदम अगदी नटून थटून येऊन बसलेत, बिनकामाचे कुठले. का महाराज, काल रात्री सुद्धा तुमची इच्छा पूर्ण झाली नाही का? पूर्ण शून्य. सगळे 1 नंबरचे अक्कल शून्य. महाराजांना कहाणी सांगून खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये सगळ्यांचे हाल हाल होताना दिसतायत. काय म्हणालास तू आता, सांग मला. नाही नाही नाही, मी तर विचार करत होतो महाराज. काय विचार करत होता सांग बरं. विचार करत होतो की आता कोणाची पाळी. पाळी पाळी करून गोपाल भाऊ बरोबर पड काढतोय महाराज. आता त्यालाच बोलवा. हो हो गोपाळ भाऊ, मला असं वाटतं तूच मला आता एखादी चांगली गोष्ट सांगून छान झोपू शकतोस, हो की नाही? हो हो, नक्कीच करू शकतो महाराज, पण त्यासाठी तुम्हाला थोडासा खर्च करावा लागेल. कहाणी सांगायच्या आधीच खर्च? आता हे काय नवीन प्रकरण आहे? तर मग प्रकरण झाल्यावरच सांगतो ना महाराज. हरकत नाही, तुला पाहिजे ते सगळं घेऊन जा, पण गोष्ट मात्र मला पाहिजेच. तुम्ही अगदी निश्चिंत राहा महाराज. हे घे बायको, आता यांना सांभाळ. अरे देवा, हे काय आणलं बरं? ही तर गाय आणलीये तुम्ही. अरे वा, तुम्ही राज्यसभेत जायच्या ऐवजी शेतात जाऊन गाय धरून आणायला लागलात की काय? अगं धरून थोडीच आणणार, पैसे रोख देऊन विकत घेतलेले आहेत. इतक्या सगळ्या गोष्टी असताना ही गाय? महाराजांकडून मुद्रा मिळाल्या आणि मग जाऊन गाय विकत घेऊन आलो. हे तर तुम्ही अगदी चांगलं केलं. गाय आपल्या किती कामी येणार आहे माहितीये का? अगं म्हणूनच तर विकत घेऊन आलोय ना. ही गाय तुला दूध देईल, त्या दुधापासून तूप तयार होईल आणि त्या तुपापासून गरमागरम पुरी तळली जाईल. अरे देवा, माझं तर एवढं डोकं चालतच नाही. पण माझं डोकं चालतंय ना, आणि डोकं चालतंय म्हणूनच आता एका म्हशीचा जुगाड करून आणतो. म्हशीचं काय होणार आहे? होईल बायको, होईल. या गोष्टीनेच तर कहाणी सुरू होईल. कुठली कहाणी? कसल्या कहाण्या? माझ्या तर ना डोक्यात काही गोष्टी शिरतच नाहीयेत. आज रात्री महाराजांना एक कहाणी सांगावीच लागेल. आता हे काय नवीन चालू केलंत? म्हणूनच तर मी निश्चय केलाय ना की आज रात्री गाईच्या दुधाने भात कालवून मस्तपैकी जेवून पाय लांब करून झोपणार आहे. आणि महाराजांच्या कहाणीचं काय होणार आहे? नाही सांगितली तरी चालेल. महाराज,
आज तर तुम्ही म्हणजे एकदम खुश दिसत आहात. असं वाटतंय काल महाराजांची भरपूर झोप झालीये. म्हणजे गोपाळ भाऊने काल उत्तम गोष्ट सांगितली वाटतं. झोप झाली आहे खरं, पण गोष्ट नाही ऐकली. याचा अर्थ गोपाल भाऊने तुम्हाला मूर्ख बनवलं. हा घ्या, अगदी तुमच्या समोरूनच चालत येतोय. काल रात्रभर मला वाट पाहायला लावून आता माझी मस्करी करायला आलायस तू. नाही नाही महाराज, मी संपूर्ण रात्री कहाणी बनवण्याचाच प्रयत्न करत होतो. गोष्ट बनवण्याचा प्रयत्न? हे तर म्हणजे साफ खोटं आहे महाराज. अहो, तुमच्याकडून पैसे काढून गोपाल भाऊ आता सरळ सरळ खोटं बोलतोय. तेच तर, गोष्ट सांगायला म्हणून मुद्रा घेऊन गेला आणि चांगलाच खेळ दाखवला मला. नाही नाही महाराज, कहाणी तयार झाली रे झाली की मी तुम्हाला पोपटासारखी सगळी बोलून दाखवेन. तर मग तुझी ही गोष्ट कधी तयार होणार आहे हेही सांग. तर मग ऐका महाराज, मी तुम्ही दिलेल्या मुद्रेमध्ये गाय विकत घेतली, एका म्हशीचा जुगाडही केला आणि त्यानंतर ती गाय आणि म्हैस झाडाखाली ठेवून सुद्धा आलोय. हे सगळं काय सांगतोयस गोपाळ भाऊ? हो महाराज, आता त्या गायीला झाडावर चढवता आलं की तुम्हाला मी कहाणी सांगणार. म्हणजे काय? हो ना महाराज, तसंच आहे. कहाणीतली जी गाय आहे ना, ती झाडावर चढत आहे. जोपर्यंत ती गाय झाडावर चढत नाही तोपर्यंत तुम्हाला कहाणी काही सांगणार नाही. खरंय गोपाळ भाऊ, तुला हे चांगलंच जमतं. नाही 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 नाही, तुझी ही गोष्ट ऐकून आता माझी गोष्ट ऐकायची इच्छाच मिटलीये. आता तर म्हणावंच लागेल, बुद्धी असेल तर सगळं काही होतं. आम्हाला गोष्टही ऐकायला मिळते. आज कहाणी मी सांगितली की नाही, आता यानंतर तुमची पाळी. काय सांगणार आहात की नाही? आजोबा गोष्ट सांगण्यासाठी झाडावर चढवतात.